हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे इयत्ता 10वीचा जो विज्ञान विषय आहे. या विज्ञान विषयामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेपर 1 असतो, पेपर 2 असतो. मग आता ह्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला माहिती पाहिजे टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच काय, तर जे काही आपल्या चॅप्टर आहेत, सायन्स 1 असू द्या किंवा सायन्स 2 असू द्या, यामध्ये प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स आहेत हे जर तुम्हाला माहित असेल तर आपल्याला अभ्यासाला नक्कीच एक योग्य दिशा मिळणार आहे. आणि ह्याकरता आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. ओके, चला आपण मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे इयत्ता 10वीचं विज्ञान आणि ह्या विज्ञानामध्ये चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन वरती आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती विज्ञान हा विषय असा आहे, जर तुम्ही तो परफेक्ट केला तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडणार म्हणजे पडणारच. मग त्याकरता योग्य दिशा माहिती आपल्याला पाहिजे आणि ती दिशा किंवा त्या दिशेची सुरुवात जी होते ना, ती चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन पासून होते. जर तुम्हाला माहित असेल एखाद्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या चॅप्टरवरती किती मार्काचे प्रश्न पडणार आहेत तर नक्कीच तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमचा स्कोर जो असेल तोही चांगलाच येणार आहे. तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच करणार आहोत, यावरच चर्चा करणार आहोत. तर इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती विज्ञानचा जो पेपर असतो तो टोटल विज्ञान मार्काचा विषय 100 मार्काला असतो. त्यापैकी सायन्स 1 आणि सायन्स 2 असे आपण वेगवेगळ्या दिवशी 2 पेपर देतो. सायन्स 1 सगळ्यांना माहिती तो 40 मार्कांना असतो आणि सायन्स 2 हा आपण आपला 40 मार्कांना असतो. आता आपल्याला काय करायचंय बघा, लक्ष द्यायचं व्यवस्थित. तर सायन्स 1 मध्ये 40 मार्काचा जो तुमचा पेपर आहे, हा 40 मार्काचा पेपर ऍक्च्युली तुम्हाला 60 मार्कांचा असतो. यातले तुम्हाला 40 मार्काचे प्रश्न अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. मग आता हे प्रश्न अटेम्प्ट करताना जर तुम्हाला आयडिया असेल की कुठल्या चॅप्टरवरचे किती मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये पडणार आहेत तर तुम्हाला अभ्यास करायला अगदी सोपं जाणार आहे. बघा आता सायन्स 1 मध्ये पहिला जो आपला चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण केपलर्स लॉ असेल, 2-3 तुम्हाला तिथे डेरिव्हेशन स्टडी करायचे आहेत, एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर हा चॅप्टर पण खूप सोपा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणारच आहोत. एकेका व्हिडिओमध्ये आपण एक एक चॅप्टर फिनिश करणार आहोत, त्यामुळे नंतरचे येणारे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहायचे. तर ग्रॅव्हिटेशन नावाचा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचं जे वेटेज आहे ते आहे 5 मार्कांचं. म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनची जी 5-6 पान आहेत त्यातले महत्वाचे पॉईंट तुम्ही जर नीट केले तर तुमचे 5 मार्क्स फिक्स असणार. ठीक आहे. मग पहिला आपला जो चॅप्टर आहे सायन्स 1 मधला तो आहे ग्रॅव्हिटेशन आणि ह्या ग्रॅव्हिटेशनचे जे मार्क्स आहेत ते किती आहेत, 5 मार्कांसाठी हा चॅप्टर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारणारा असेल. ठीक आहे. आता ह्यानंतर दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण येतो. दुसरा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन. आता पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर तुमचा केमिस्ट्री या विषयाशी येतो. तर आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं, वेगवेगळे लॉज आहेत, वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेले वेगवेगळे लॉज आहेत. मग ह्या लॉजचे स्टेटमेंट आले, मेरिट्स आले, डीमेरिट्स आले, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आला. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे लर्न करणार आहे. हाही मोजून 7 ते 8 पानांचा चॅप्टर आहे. महत्वाचे पॉइंट केले तर तुमचे याही चॅप्टर मधले जे 6 मार्क्स आहेत हे 6 मार्क्स इथे फिक्स होतील. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या चॅप्टर मध्ये आपण येतोय. 3 नंबरचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स विथ इक्वेशन. आता केमिकल रिॲक्शन्स विथ इक्वेशन हा देखील केमिस्ट्री सब्जेक्ट मधलाच तुमचा चॅप्टर आहे. यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे बघणार आहोत काय असतं ते, वर्ड इक्वेशन, त्याच्यानंतर केमिकल इक्वेशन, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनचे टाइप्स आहेत, ऍडिशनल रिॲक्शन कशी असते, कॉम्बिनेशन रिॲक्शन काय प्रकारे, ऑक्सिडेशन काय असतं, रिडक्शन काय असतं, रिडॉक्स रिॲक्शन काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण ह्या चॅप्टरवरती चर्चा करत असतो. आणि जर तुमचे हे सगळ्या रिॲक्शन टाइप्स क्लिअर असतील, रिॲक्शन बॅलन्स करायचं समजलं तर तुमचे ह्या चॅप्टरचे जे 6 मार्क्स आहेत हे कोणीही घालवू शकत नाही. तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स हे पडणारच आहेत. आता पुढच्या चॅप्टर मध्ये येतोय आपण. 4थ्या नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हा चॅप्टर आला तुमचं फिजिक्स सब्जेक्टशी रिलेटेड.
आता इथे तुम्हाला काय करायचंय तर करंटचे वेगवेगळे डेफिनेशन असेल, करंट असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल, वेगवेगळ्या डेफिनेशन, वेगवेगळे फॉर्म्युले, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल. तर अशा प्रकारचा सोपा चॅप्टर आहे. समजला तर खूप सोपा आणि अवघड वाटलं तर खूप अवघड असा हा चॅप्टर आहे. आणि ह्या चॅप्टरचं वेटेज किती येतं तर या चॅप्टरचं वेटेज आहे 7 मार्कांचं. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही ह्या चॅप्टरची नीट तयारी केली तर तुम्हाला याचे 7 पैकी 7 मार्क्स पडणारच आहेत. ठीक आहे. आता आपण पुढच्या चॅप्टर मध्ये येतो. पुढच्या चॅप्टरचं नाव आहे हीट. आता हाही चॅप्टर तुमचा फिजिक्स सब्जेक्ट साठी येतो. इथेही तुम्हाला हीटशी रिलेटेड इक्वेशन्स आहेत, कॅलरीमीटर आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आहेत आणि यावर आधारित काही तुम्हाला फॉर्म्युले असतील. हे सोडून तुम्हाला काय करायचे ते मार्क्स घ्यायचे. किती मार्क्स घ्यायचे? 5 मार्क्स घ्यायचे. म्हणजे ही चॅप्टरची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला ह्या चॅप्टरचे जे 5 मार्क्स आहेत ते नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे हा चॅप्टर अगदी छोटासा आहे. फक्त याच्यामध्ये जास्त डेरिव्हेशन असतील, फॉर्म्युले असतील, त्याचं जर प्रिपरेशन नीट केलं तर तुम्हाला इथे कुठेही अडचण येणार नाही. आता आपण वळतोय 6व्या चॅप्टरकडे. 6व्या चॅप्टरचं नाव काय बघा तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर फिजिक्स सब्जेक्ट साठी आहे. आता इथे तुम्हाला काय करायचंय, लहानपणी आपण शिकलेलं रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्शन म्हणजे काय, इथे वेगवेगळ्या आकृत्या आहेत आणि इथे ठरलेले मार्क्स आहेत, ठरलेले फॉर्म्युले आहेत. याच्यावरती प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडतो म्हणजे पडतोच. त्यामुळे त्याची व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला या चॅप्टरचे जे 7 मार्क्स आहेत हे 7 मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. त्याची काळजी करायची नाही. जर तुमची प्रॅक्टिस नीट असेल, एक्झाम्पल पटपट सॉल्व्ह करता येत असतील तर तुम्हाला 100% या चॅप्टरचे 7 पैकी 7 मार्क्स मिळायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता पुढे येतो आपण 7 नंबरच्या चॅप्टर वरती. त्याचं नाव आहे लेन्सेस. आता लेन्सेस आणि मिरर मधला फरक आपण 9th मध्ये पण शिकलेलो आहोत. मिरर मध्ये आपण काय करतो, एखादी डायग्राम काढताना या बाजूला मिरर असेल आणि या बाजूला आपण काय करतो, अशा प्रकारच्या क्रॉस तिरक्या रेगा देतो आणि त्याला आपण मिरर असं म्हणतो. आणि ज्यावेळेस लेन्सचा स्टडी करतो, जर मिरर चॅप्टर नीट असेल तर तुम्हाला लेन्सचा अभ्यास करायची गरज नाही. फक्त आकृत्यांमध्ये जो थोडक्यात झालेला बदल आहे तो नीट लक्षात ठेवा आणि लेन्सचं चॅप्टर तुम्हाला अभ्यासाला खूप सोपं आहे. याचे मार्क्स आहेत 6 मार्क्स. हे चॅप्टरचे 6 मार्क्स घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. जर तुमच्या आकृत्या व्यवस्थित असतील, न्यूमेरिकल्स व्यवस्थित सॉल्व्ह करत आली तर तुम्हाला इथले 6 पैकी 6 मार्क्स पडायला काहीही अडचण येणार नाही. आता आपण पुढच्या चॅप्टर मध्ये येतोय. पुढचा चॅप्टर आहे मेटॅलर्जी. आता मेटॅलर्जी हा चॅप्टर पुन्हा केमिस्ट्री सब्जेक्ट साठी येतो. आता इथे काय करायचंय बघा, कोणताही मेटल प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला अर्थ मधून मिळत नाही. म्हणजे जमिनीतून ज्यावेळेस आपण लोखंड काढतो, रेडीमेड लोखंड आपल्याला मिळणार नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, जे वेगवेगळे खनिज आहेत त्याचं रूपांतर धातूमध्ये करावं लागतं. बरोबर आहे का? मग वेगवेगळ्या प्रोसेस काय, तर त्या प्रोसेसचं स्टडी करणारे आपण. म्हणजे लोखंड मिळवण्याची प्रोसेस काय, ॲल्युमिनियम मिळवण्याची प्रोसेस काय. तर जसे की ॲल्युमिनियम आपल्या जमिनीमध्ये आहे तसं प्युअर धातूमध्ये मिळणार नाही. मग ते कुठल्या रूपात मिळतं तर ते मिळतं बॉक्साईटच्या रूपात. मग त्या बॉक्साईटला आपल्याला शुद्धीकरण करावं लागेल. मग त्या शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या प्रोसेस कुठल्या आहेत ह्या सगळ्या आपण लर्न करणार आहे मेटॅलर्जी चॅप्टरमध्ये. इथे एक मोजून 5 ते 6 डेफिनेशन आहेत, त्या परफेक्ट करा. त्यातल्या 2 डेफिनेशन एक्झामला पडतात म्हणजे पडतातच. आणि वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, त्याच्या डायग्राम, त्याचे एक्सप्लेनेशन तुमचं क्लिअर असेल तर तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. म्हणजेच मेटॅलर्जी मध्ये 6 पैकी 6 मार्क पडायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आता पुढच्या चॅप्टर मध्ये येतोय आपण. चॅप्टर नंबर 9 तो आहे कार्बन कंपाऊंड्स. खूप महत्वाचा, खूप सोपा, खूप छान असा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्सचा. आणि हा चॅप्टर तुम्ही 10वी मध्ये नीट केला तर तुम्हाला 11वी मध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर मध्ये काहीही अडचण येणार नाही. जर तुमचा 10वीतला बेस म्हणजेच कार्बन कंपाऊंड्स चॅप्टर नीट असेल तर. आणि खूप इंटरेस्टिंग असा चॅप्टर आहे, खूप सुंदर चॅप्टर आहे. आणि हा चॅप्टर 7 मार्कांना आहे. समजला तर इतका सोपा आहे की तुम्हाला अगदी 5-10 मिनिटाची रिव्हिजन सफिशियंट आहे या चॅप्टरसाठी. त्यामुळे इथले 7 मार्क्स अजिबात अवघड नाहीयेत. मार्क्स पाडायचे असतील तर नेहमीचे जे ट्रिक्स आहेत त्या फॉलो करा. त्यानंतर महत्वाचे जे पॉईंट मी पुढे एक्सप्लेन करत जाईल ते तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला इथे 7 पैकी 7 मार्क पडायला कुठेही अडचण येणार नाही. आता शेवटचा चॅप्टर वरती आपण फोकस करूया. शेवटचा चॅप्टर आहे स्पेस मिशन.
आता स्पेस मिशन म्हणजे काय, तर भारतामध्ये किंवा आपल्या जगभरामध्ये वेगवेगळ्या काय अंतराळातील मोहिमा झालेल्या आहेत. मग अमेरिकेतले असू द्या, रशियामध्ये असू द्या, वेगवेगळे उपग्रह पाठवलेत. ह्या सगळ्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत, बरोबर आहे. आणि तो चॅप्टर आहे स्पेस मिशन. आणि चॅप्टर सोपं आहे. या चॅप्टरचं डिस्ट्रीब्युशन किंवा वेटेज असणार आहे 5 मार्कांचं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली विज्ञान 1 मधल्या 40 मार्कांसाठी जे 10 चॅप्टर आहेत त्या 10 चॅप्टरसाठी लागणाऱ्या मार्क्स डिस्ट्रीब्युशन बद्दल. आता आपली पहिली स्टेप तर पूर्ण झाली, म्हणजे आपल्याला एक आता आयडिया आली थोडक्यात की बाबा पेपर 1 आणि पेपर 2 40-40 मार्कांचे मिळून आपण आपला सायन्सचा 80 मार्काचा थेरीचा पेपर देतो. आणि थेरीच्या पेपर अगोदर आपली प्रॅक्टिकल एक्झाम असती, यातून आपल्याला शाळा 20 मार्क देते. म्हणजे 80 पैकी 80 आणि 20 पैकी 20 जर मार्क घेतले तर आपण सायन्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स घेऊ शकतो. आणि हे खूप सोपं आहे. जर तुम्ही व्यवस्थित स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला सायन्समध्ये एकही मार्क जाऊ शकत नाही, पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतील. आणि ह्याकरता महत्वाचं आहे ते म्हणजे चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन. जर ते तुम्हाला माहीत असेल तर आपोआपच आपल्याला समजणार आहे कुठल्या चॅप्टरवरचा कुठला पॉईंट महत्वाचा आहे, तो किती मार्काला पडू शकतो हे आपण गेस करू शकतो. आणि त्यामुळं सायन्सचा अभ्यास करायची जी काही प्रॅक्टिस असेल किंवा जी ती काही कन्सेप्ट आहे ती नीट क्लिअर करायची आणि त्याप्रमाणे आपण स्टडी करायचं आहे. स्मार्ट वर्क करा. डॉंकी वर्क केलं तर आपण जास्तीत जास्त 10वी पर्यंत तग धरू, पण 11वी 12वी मध्ये मग ते हार्ड जातं. त्याच्यापेक्षा स्मार्ट वर्क केलं, कुठला चॅप्टर किती मार्काचा आहे, कोणते पॉईंट महत्वाचा आहे, ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टडी केला तर इकडे 40 पैकी 40 मार्क पडायला कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्हाला जर या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सायन्स 2 साठी मार्क्स जे तुमचे असतील, डिस्ट्रीब्युशन असतील चॅप्टर वाईजचं, यावर आपण चर्चा करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.